स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आशा आहे सर्व ठीकच असतात। तर कसा आहे मग पाऊस पाणी? आमच्या इकडे तर भरपूर पाऊस आहे बाबा, पावसाची तर काहीच कमी नाही। तुमच्या इकडे काय म्हणताय, पाऊस भरपूर आहे का? आमच्या इकडे कपाशी वगैरे नाही बरं का, कापूस वगैरे कोणाकडं। इकडं असतात सोयाबीन, मका, ऊस, बाजरी असं राहतं। तुमच्या इकडं काय काय राहतं? आमच्या इकडं म्हणजे इकडं आम्ही राहतो इकडं, तर आम्ही राहतो शिर्डीमध्ये। तर मी शिर्डीतला सांगते बरं का, तुम्ही म्हणता मित्र बीडची सांगू राहिले शिर्डीचं, म्हणजे शिर्डीचं जिथलं मला दिसतंय का तिथलंच मी सांगणार ना। गावाकडं मी फोनवर त्याच्यावर आयला त्यांना बोलते ना, तर त्यांचे ऐकते ना। तर ऊसाचं कापसाचं ह्याचं त्याचे लई नुकसान झाले हो, पावसाने त्यांनी भरपूर नुकसान झाले। खरंच एवढं नुकसान झालेत ना, असे कापूस वगैरे असं पारणं झोपलंय आणि लई नुकसान म्हणजे अति नुकसान झाले। तर काय सांगावं आता, कोणाला काहीच पदरात राहिलं नाही, काहीच त्या बिचाऱ्यांच्या। पण इकडं काही नुकसान झाले नाही बरं का लोकांचे। मला तर वाटतं नगर जिल्ह्यात जास्त पाऊसच नाही आहे, म्हणजे शिर्डीत तर बिलकुल नाही आहे बघा जास्त। हे बघा ही मका आहे ना बाजूला माझ्या पाठीमागं, मका आहे ना ती पूर्ण एक सुद्धा तांड पडलं नाही हो। आणि त्याच्या पलीकडून सोयाबीन आहे, त्याला पण इतकी मस्त आली ना, इतकी मस्त, बिलकुल सुद्धा काहीच झालं नाही। दाखवते मी तुम्हाला, ह्या साईडला बाजरी दिसली का? बाजरी, ती बाजरी बिलकुल पलडी काहीच नाही। म्हणजे असं म्हणा इकडं पाऊस असा लिमिटमध्येच आहे, जास्त नाहीच आहे, बिलकुल बी जास्त नाही आहे। त्याच्यामुळं काही धान्य खराबच झाले नाही इथले कोणाचे। त्याच्यामुळं इकडं काही शेतकरी मस्त मजेत येतं, पण दुसरीकडं लई हो ग्रस्त झाले शेतकरी नाही दुःखाने। असं हे बिना निसर्गाचाच खेळ आहे सगळा, कोणी दुःखी तर कोणी सुखी, नाही का? काय तर बघा, हे काय बदामाचे झाड पाठीमागं मोठं दिसायचं ना, ते मी छाटलंय ना, तर नुसती काठी दिसायला लागली ती बदामाचे झाड। चला तर म्हटलं ब्लॉग तरी बनावा, लय दिवस झालं बनवलाच नाही। आणि काय तुम्ही लाईक कमेंट शेअर काहीतरी करत जा। माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, ओके? करा गरीबाला, तुम्ही गरीबाला मदत करा थोडी। मोठ्यांना तर सगळे मदत करते हो, पण गरीबाला बी मदत करायची। मोठ्यांच्या तर सगळे महागमोरी राहते। मी बी शेत करते बघा, ही इथं किती भारी आळूचे पान आले, तो इथं का छानसे आळूचे पान आले, एकदम एक नंबर। आणि माझ्या त्याला पेरूच्या झाडाला पेरू सुद्धा आले, तर दाखवू का पेरू? ह्या काही पेरू सुद्धा येऊ राहिले, तर म्हणजे एकदम मस्त पैकी। घराच्या अवतीभोवती घर नाही एवढं भारी, घर पत्र्याचं शेडच आहे, पण घराच्या अवतीभोवती मस्त वातावरण आहे, एकदम असं म्हणजे निसर्गमय वातावरण आहे। काय असं घाण बिन नाही, काय नाही, निवांत आहे असं सगळं, भारी वाटत आहे इकडचं वातावरण। खेड्यात राहिल्यावरच वाटत आहे। शिर्डीत ठेव भैया खेळतोय मोबाईल, आजकालच्या पोरांचं हे चाललेलं असतंय मोबाईलच। तर छोटासा व्हिडिओ आहे, तर लाईक कमेंट शेअर करा, यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।